आज मी ठरवलं होतं, काही झालं तरी पण आज मी घरामध्ये साफसफाई करणार, ती देखील माझ्या किचनची. ॲक्च्युली मागच्या गेल्या 6 महिन्यापासून मी घरामध्ये किचनची जास्त करून साफसफाई एवढी केली नव्हती. फक्त रोजचे भांडी घासणं, रोजचं जे काय हाताला येईल तेवढंच मी साफ केलं होतं. तर आज जशी मी संध्याकाळी 5 वाजता ऑफिसमधून घरी आली, तर सर्वात प्रथम मी बघितलं घरामध्ये भरपूर पसारा पडला होता. रोज असंच चालणार, एकच सुट्टी असते आपल्याला, सॅटरडे पण कधी कधी असतो, सेकंड किंवा फोर्थ सॅटरडे. मध्ये मध्ये पण कामावरती आम्हाला बोलवत राहतात. आपण स्वतःहून वेळ काढल्याशिवाय वेळ काय भेटणार नाही साफसफाईला. म्हणून म्हणलं की आज चला सुरुवात करूया. सर्वात आधी तर मी आली, घरामध्ये बॅग वगैरे ठेवली, थोडीशी फ्रेश झाले, पाणी पिले आणि मेन म्हणजे चेंज केले. एक तर मला रोज ऑफिसला जाण्यासाठी लिमिटेड स्टॉक आहे आणि ते कपडे धुवायला पण मला लवकर जमत नाही, वेळ नाही भेटत. म्हणून पहिला मी रोजचे वापरायचे कपडे घातले अंगावर. मग काय सुरू केली माझी स्वच्छतेची कामे. सर्वात पहिले तर ही ट्रॉली माझ्या डोक्यामध्ये गेली होती, जी कांदा बटाट्याची आणि लसूण ठेवायची आहे. लसूण तर संपलाच होता. मी कांदे घेतली होती 4 किलो. 2 किलो कांदे तर असंच त्या ट्रॉलीमध्ये न ठेवताच रोज त्या बॅगेतून काढायचे, वापरायचे आणि त्या बॅगेतच ठेवायचे. पण आज नाही, आज फायनली मी हे सगळे कांदे एका परातीत काढून घेते आणि सगळे हे पूर्ण मी ट्रॉलीमध्ये परत भरून घेणार. वरचा कचरा, पालापाचोळा सर्व काढून. आणि काय ना की मी जेव्हा मार्केटमधून येत होती तेव्हा मी कांद्याचा रेट विचारला, भाव विचारला, तर काहीतरी 60 रुपयाला किलो कांदे होते. मग मी ऑनलाईन झेप्टो, डंजो आणि आपल्या इन्स्टामार्टवरती चेक केलं स्विगीच्या, तर तिथे 57 रुपयाला किलो होते. आणि मग 57 रुपयाला किलो होते म्हणून मग मी 4 किलो कांदे, 2 किलो बटाटे, हिरवी मिरची, लसूण वगैरे असं काही जे घरामध्ये लागायचं होतं ते मी ऑर्डर केली बरं का. आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक खाली टेम्पोमधून एक माणूस असा ते स्पीकरमध्ये आवाज देत होता की 200 रुपयाला 5 किलो कांदे म्हणून. मग परत असं वाटायला लागलं की यार का मी घेतली एवढे महागायचे. पण म्हणलं जाऊ दे, 4 किलो घेतले, जास्त नाही. ते असंही 2 किलो संपले आणि 2 किलो राहिलेत. आता कांदे बटाटे साफ करून मी ट्रॉलीमध्ये टाकली आणि इथे 2 नारळ कधीचे राहिले होते घरामध्ये, बापरे, आणि आतमध्ये हे सुकले होते. आणि इथे मी हसत यासाठी होती कारण लहानपणीची एक आठवण झाली. जसं पण आम्ही नारळ वगैरे फोडायचो तर तो मधून कट व्हायचा नारळ, तर तो पाळणा फुटला म्हणायचा आणि म्हणायचे की पोरगं होणार. तर असे माझ्या ॲक्च्युली हा पण नारळ आणि दुसरावाला पण नारळ दोन्ही पाळणा फुटले. तर मग मी हसत होती, बापरे मला 2-2 पोरं होणार का म्हणून. तर कधी नारळ सोलला नव्हता, आज मी पहिल्यांदाच ट्राय करत होती. ती नारळाची केसर काढायला ट्राय करते तर ती निघतच नव्हती. तरी पण त्या कात्रीने मी ट्राय करून करून केलं आणि खाली जोरजोरात आपटत होती. आणि मला एकच भीती वाटत होती, खालचे वर येऊन ओरडतील मला की काय बाबा तू आमचा घर पाडशील म्हणून. पण तरी पण मग मी फोडला. एक नारळ पूर्ण सुखा निघाला आणि एक नारळ ओला निघाला. तर मग सुखा नारळ काय राहतो आणि ओला नारळ जास्त दिवस टिकत नाही, म्हणून मग मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं, उद्या वगैरे काहीतरी चटणी बनवता येईल. तर मी असे दोन्ही पण नारळ छान फोडून घेतले, एक ओलं आणि एक सुकं, आणि त्याला ठेवून दिलं बाजूला. आणि इकडे मी आता हे काय कचरा काढत बसली आहे. आता भरपूर कचरा निघणारच आहे कारण पूर्ण किचनमधला कचरा बऱ्याच दिवसापासून राहिलेला तसाच मी आता काढायला घेते. आणि मला साफसफाई करायला खूप म्हणजे खूप जास्तच आवडतो. त्यातल्या त्यात माझा आवडता घटक म्हणजे न लागायचं जे पण वस्तू आहे ना ते फेकून द्यायला खूप आवडतं. आणि जेव्हा त्या न लागायच्या गोष्टी किंवा वस्तू जे पण असतील ते जेव्हा जागा व्यापून घेतात ना तिकडे, तर ते तर मला बिलकुल नाही पटत. कारण जेव्हा ते मी रिकामं करते तर तेव्हा मला एकदम मन असं सॅटिस्फॅक्शन वाटतं. मला जे पण असेल ते राहू द्यात. आता इथे मी काय केलं आहे, माझं हे खालचा एक कप्पा आहे असा, एक तर असायला एवढंसं माझं किचन आहे आणि त्या किचनमध्ये एवढं एक माणूस जाताच ते किचन असं पूर्ण भरल्यासारखं वाटतो. आणि तिथे एवढं कंजेस्टेड जागा आहे तरी पण आहे ना, आमचा जो ओनर आहे त्यांनी एवढं चांगलं डोकं लावून पूर्ण फर्निश करून घेतलं आहे ना, ते खूप भारी आहे. नाहीतर एवढूशा किचनमध्ये जर एक्सटर्नल कपाट वगैरे असतं तर केवढं गबाळ झालं असतं. मी तर तोच विचार करते बाप. तर हा जो कप्पा मी इथे साफ करते, या कप्प्यामध्ये जेव्हा पण मी डीमार्टमधून सामान वगैरे घेते तर डब्यांमध्ये भरून ठेवल्याच्या नंतर जे पण सामान उरतं ते सामान मी इथे स्टोअर करून ठेवत असते. तर आता जे पण डब्यामधलं सामान कमी होत आलं होतं
आणि ते पॅकेटमधलं मी सर्व यामध्ये भरून घेत होती एक एक करून. जसं की माझा हरभरा, शेंगदाणे हे सर्व माझं संपलं होतं. काय भाजून वगैरे ठेवते, काय कच्चे ठेवते. तर असं मी इथे स्टोअर करून ठेवते. काय डबे जे रिकामे झाले होते ते घासून पुसून घेते आणि जे ऑलरेडी त्यामध्ये सामान आहे तर ते काय मी घासून नाही घेते. तर इथे जे पण कॅरी बॅग वगैरे असतात तर ते मी फेकून देत नाही बरं का. फक्त न लागायचे कॅरी बॅग तेवढंच मी फेकून देते, बाकी सर्व स्टोअर करून ठेवते, जेणेकरून याचा कचरा टाकण्यासाठी बराच वापर होतो. आणि जेवढे पण मी असे कॅरी बॅग आहेत ते सगळे एकत्र एका पिशवीमध्ये मी भरून असं ठेवते. अगोदर पण बरेच जमा झाले होते, तर एक एक रोज वापरायला बरं पडतं. कारण मी जोपर्यंत ह्या घरातल्या कॅरीबॅग संपत नाही तोपर्यंत कचरा टाकायला दुसरी कॅरीबॅग मी घेत नाही. आणि जे वेस्टेज आहेत जसे की पॅकेट वगैरे छोटे छोटे जे असतात 1 किलो अर्धा किलो साईजचे, त्यामध्ये काय एवढा कचरा बसत नाही. सो मग मी ते असंच फेकून देते. बापरे, तर इथे बघू शकता माझे एवढे कॅरीबॅग जमा झालेत. तर आता हे तोपर्यंत बाजूलाच ठेवते, कारण अजून वरचा पण बराच पसारा काढायचा आहे. तर तिथून पण अजून कॅरीबॅगा जमा होतील आणि परत त्यामध्ये मला ठेवावं लागतील. सो जेवढं पण मी डब्यामध्ये भरायचं सामान होतं ते डब्यामध्ये भरलं. आणि जे तसंच ठेवायचं सामान होतं, काही मसाल्याचे पॅकेट, चटणी आणि मकाना वगैरे राहिला होता. आणि हे गुळाचं आहे, गुळामध्ये गूळ घालून ठेवते. गुळाला कुठल्याही प्रकारचा डबा केला नाही मी, तर यामध्ये असंच मी कॅरीबॅगमध्ये घालून असं इथे ठेवून टाकते. आता यावेळेस माझं सर्व सामान संपले, आता परत आणायचं आहे. जशी माझी सॅलरी येईल 1 तारखेला परत जाणार डीमार्टला आणि जे सामान घरामध्ये लागणारं आहे गरजेचं तर ते मला घेऊन यावं लागतो. तर जर महिन्याच्या 1 तारखेला हे माझं रुटीन असतोच. आणि ही तुरटी आहे, बऱ्याच दिवसापासून आणली होती. म्हटलं की कधी गरज वाटलीस तर कधी आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून आंघोळ केलेलं चांगलं असतं, म्हणून मग मी त्याचा अगोदर वापर करायची, नंतर मग राहूनच गेलं. आता परत साफ करताना मला ही तुरटी दिसली तर मग मी विचार करते परत त्याचा वापर करायला सुरू करेल. तर बघू शकता जेव्हा मी पसारा हा काढला होता तर केवढं पूर्ण असं हे कप्पे पूर्ण भरून भरले होते. आता बघू शकता किती सुट्टा एकदम खुल्लं झालेलं आहे. आता मी ह्यामध्ये पाहिजे ते अजून पसारा ठेवू शकते. तर आता हे खालचा भाग झालेला आहे, बरं वाटतंय जरा. आता वरचा भाग मला पूर्ण साफ करायचा आहे. डबे वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचे. काही डबे साफ करून ठेवलेत मी एकदम पुसून खालून वरून, आणि काही डबे आतमध्ये सामान असल्यामुळे मी आतून काढून काही घासले नाहीत. तर इथून सगळं सामान काढून पुसून वगैरे घेतलं. आणि हे बघू शकता एवढा पसारा पडला, आणि तुम्हाला शेवटला मी दाखवते मी केवढं क्लीन केलेलं आहे. ॲक्च्युली मला एवढं भारी वाटत होतं मी एवढं भारी क्लीन केलं म्हणून. आणि हा एवढं गबाळ पसारा ह्याला मी कसा ठिकाणा लावलाय हे तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. ॲक्च्युली या साईडला जे उजव्या बाजूला जे डब्यांचे कप्पे आहेत त्यामध्ये प्लास्टिकचे डबे ठेवलेत. मोस्ट ऑफ द टाईम तिथे मला तेल, मीठ, डाळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तिकडे ठेवते. त्या साईडला हाताला येतात पटापट वापरात येते म्हणून. आणि जे डाव्या बाजूला केले ते मी स्टीलच्या डब्यांसाठी, ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स म्हणजे कधी लागणारे डबे मी त्या साईडला ठेवलेत. सो इथे मला बोर होत होतं, म्हटलं चला गाणे लावायचे. गाणे लावून गाण्या ऐकत काम करायला मजाच वेगळी असते. सो मग मी मस्त गाणे लावले आणि मग मी इकडे पुढचं काम करायला घेतलं. आणि हा ड्रायफ्रूट्सचा डबा होता. मी लास्ट टाईम एकदा ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवले होते, त्यानंतर हे उरलेले ड्रायफ्रूट्स होते बरेच. तर काही ह्याच्यामध्ये खूप जाळ्या वगैरे लागल्या होत्या
आणि काही ह्याच्यामध्ये ते पाखरं असतात, ते पाखरं बसले होते. सो मला ह्यातलं मोस्ट ऑफ द सामान टाकून द्यावं लागलं. तर मग मी हेच पूर्ण साफ करून घेणार एकदम क्लिअर. मी ठेवून टाकला. आणि आता या साईडचा जो बाजूचा कप्पा उरलेला आहे, इथे जास्त करून जास्त पसारा होतो, कारण हा म्हणजे कॉमन आहे. यामध्ये काही सामान मी ठेवते, जसे की मसाल्यांचे पॅकेट, जे उरलेले छोटे छोटे पॅकेट वगैरे असतात ते तिथे ठेवते. भगर उरलेली, रवा भाजून नाही ठेवला तर तिथेच ठेवते. सो असं एकत्र सगळं ठेवल्यामुळे ना इथं भरपूर पसारा झाला होता. खाली बारीक दाणे सांडले वगैरे होते, तर जरा मेहनत लागली इकडे मी साफ करायला. तर मग मी फटाफट फटाफट पहिला ओला कपडा केला आणि सगळं इथलं घाण जी पण आहे सगळी साफ करून घेतली स्वच्छ. आणि परत तो कपडा पिळला, धुतला, परत त्याच्याने साफ केला. तर असं करून करून ते एकदम क्लीन करून टाकला. आणि जेवढं जेवढं लागायचं होतं, परत आता या कप्प्यातून जे मी खरंच वापर करणार होती असं सामान भांडे घासायचं काम होतं बाकी. तर त्यामुळे माझं टी शर्ट घाण नको व्हायला म्हणून मग मी ते अप्रेल घालते, काय म्हणतात त्याला मला खरंच माहीत नाही, पण हे घाण होऊ नये म्हणून मी ते घालते. आणि तसाही हा टी शर्ट माझ्या भावाचा आहे. तो जर बघितला आता की मी हा टी शर्ट घालून मी काम करते, तर मग तो काय खरे ना माझे. तर भांडी आज भरपूर काढली होती मी, बघू शकता एवढे डबे भांडी, त्यामध्ये प्लेट, ताट, वाट्या, ग्लास, सकाळची चहाची भांडी, नाश्त्याची सगळी भांडी. आणि सोबतच मग मी ओटा पण काढला होता साफ करायला. आणि एक एक करून पहिले प्लास्टिकची भांडी, मग मी
मोठे मोठे डबे वगैरे घासून घेतले. जिथून मी तो माठ काढला होता तिथली जागा रिकामी झाली होती. ती जागा स्टाईलवरचं किचनचा जो भाग आहे तो घासून धुवून घेतला स्वच्छ. आणि तिथे मग मी भांडी ठेवायला सुरुवात केली. भांडे ठेवण्यासाठी असं माझ्याकडं काय पर्टिक्युलर ते साधन नाही आहे, तर म्हणून मग मला असंच ओटा साफ करून त्यावरती भांडी ठेवायची असतात. तर मग जे मी जागा रिकामी केली होती तिथे मग मी मोठी मोठी अशी भांडी स्वच्छ धुवून त्याला पालती टाकून पाणी वितळायला ठेवत. घरामधलं जर एखादं काम जर मला कुठलं आवडत नसेल ते म्हणजे भांडी घासायला. बिलकुल नाही आवडत. पण काय करायचं, करावं तर लागतोच है ना. तर मी एवढा पसारा इथे आवरते, भांडी डबे सर्व चकाचक करते. आता इथे तुम्हाला एवढा पसारा दिसत असेल आणि मी आता थोड्या वेळानंतर तुम्हाला इथलं पूर्ण रिव्ह्यू दाखवते मी कसं मी चकाचक केलेलं आहे, पूर्ण कंटिन्यू कंप्लीट. तर हे पूर्ण सगळं घासून घेते स्टाईल किचन खालचं, कारण एकदम स्वच्छ दिसावं म्हणून. आणि आतापर्यंत तर हा उजेड होता, कारण मी फटाफट 1-1.5 तासामध्ये आवरले. आणि आत्ताच्या दिवसामध्ये संध्याकाळी 6:15 6:30लाच पटकन अंधार पडतो. आणि ऑलरेडी पावसाचं वातावरण असल्यामुळे कसं ऊन जास्त नव्हतं आणि जरा अंधारच पडला होता. आणि हे जे भांडे लावायची जी मांडणी आहे, कपाट काय म्हणायचं ह्याला, जो पण भाग, हा असं पकडून इकडे भरपूर काळं वगैरे झालं होतं. हे पण स्वच्छ घासलं व्यवस्थित आणि मग साफ करून घेतलं पूर्ण. आणि हे जे आहे ना, इथे मी मिक्सर ठेवलं होतं आणि खाली जिथे मी सगळे थोडंसं जागा रिकामं केलं होतं नाही का, तर तिथे मी ते मिक्सर ठेवून टाकलं साफ करून. तर आता इथे पण मी जागा रिकामी केली. तर मला असं घरामध्ये एकदम चकाचक साफसफाई असेल तर मन एकदम प्रसन्न वाटतो, चांगलं फील होतो. ॲक्च्युली जास्त चिडचिड होत नाही, कामं पण करायला कंटाळा नाही येत जेव्हा जागा अशी रिकामी असते. आणि जे पण सामान वगैरे आहे जे लागणार आहे शोधायची पण गरज नसते, फटाफट हाताला येऊन जातं आणि आपण ते पटापट वापर करू शकतो त्याचा. तर असं मी फटाफट इकडे भांडी घासली, आता त्याला पुसून घेते आणि स्टीलच्या डब्यांच्या जागेला स्टीलचे डबे स्टोर करून ठेवते परत. आणि ह्या टेबलचं हे जे वरचं कप्पा आहे, जो ड्रॉवर आहे, त्यामध्ये मी चमचे, चिमटा, असं उलटणं वगैरे जे पण लागायचं किचनमधलं, जे असे पळ्या वगैरे असतात ते मी तिथे ठेवते. ते मला फटकन हाताला येतं आणि पटकन सापडतं म्हणून. बाकी आता माझा इथे गॅस वगैरे साफ करून झालं आहे. त्याची गॅस शेगडीची सगळी जे होतं जाळी काय असेल ते सर्व लावलं परत. आणि वेळ झालेला आहे संध्याकाळचा जेवणाचा. अंधार पडत आला आहे. 7:30 8 8:30 वाजेपर्यंत अक्षय घरी येतो. भूक लागलेली असते म्हणून मग मी इकडे जेवण बनवायला घेते. तर आज मी जेवणामध्ये काय बेत करणार आहे ते तुम्हाला सांगते. तर सर्वात अगोदर तर इथे मी तांदूळ घेतलं एका पातेल्यामध्ये. तांदूळ स्वच्छ धुवून तांदूळ एक साईडला उकडायला ठेवते. आणि हे लायटर परवाच आणलं होतं अक्षयने 150 रुपये देऊन, तरी पण ते खराब झालं. या अगोदरचं पण खराब झालं, ते फेकून दिलं मी. आणि आता हे लायटर 150 रुपयाचं आणून पण ते चालत नाही. आता मी त्याला बोलली आहे की ते लायटर देऊन नवीन लायटर आण. मग मी काडेपेटीनेच गॅस पेटवला आणि मग मी इकडे भात उकडवायला ठेवला आहे आणि मग मी कुकरमध्ये डाळ लावते. तर मग डाळ पण मी पाण्याने स्वच्छ धुते. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं हिंग आणि कधी कधी अर्धा चमचा तूप पण टाकते, पण आज मी नाही टाकलं आहे. तर मग इथे असं ह्याला लावून बारीक किंवा पहिला थोडा वेळ मोठ्या गॅसवर आणि नंतर बारीक गॅस करून डाळ व्यवस्थित उकडवून घ्यायची. आणि इकडे माझं डाळ आणि राईस पूर्ण उकडवून येईल तोपर्यंत मी इकडे थोडी घाण राहिली होती माझ्या बेसिंगची,
तर आणि तो माझा मिरर, जिथे येता जाता मी बघते माझा हा सुंदर चेहरा त्यामध्ये, तर म्हणून मग मी त्याला पण साफ करत होती. अलीकडे जरा मी काळी दिसत होती, तर मग नंतर मला समजलं की मी काळी नाही झाली आहे, ॲक्च्युली ते धूळ झाली आहे त्याच्यावरती. म्हणून मग मी हे पण साफ केलं पूर्ण एकदम स्वच्छ. आणि मग बेसिंग पण घासून घेतलं व्यवस्थित. आणि इथे जेवढं पण खाली मी आत्ता पसारा काढला होता त्यामुळे खाली खूप घाण झाली होती, म्हणून इकडे थोडंसं सर्फ पावडर टाकली आणि थोडं घासून घेतलं घासणीने खालचा भाग. आणि मग फिनाईल टाकून पूर्ण घर मग मी पुसायला काढलं आहे. आणि आज फक्त माझं किचनची साफसफाई केली आहे बरं का. आता मग मी परत उद्या माझं हॉल, परत बेडरूम, मग फॅन वगैरे परत सर्व साफ करायचं आहे. म्हणजे माझं घर पूर्ण मी साफ करून तुम्हाला मी माझ्या एवढ्या छोटूशा घराची होम टूर पण देते, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आता मी तुम्हाला माझं पूर्ण हे साफ केलेलं किचन दाखवते, कारण मी आज फक्त फोकस किचनवर ठेवलेला, तर मग मी किचन दाखवते तुम्हाला. तर बघू शकता कसं चकाचक केलेलं आहे. आत्ता हे मी डाळ राईस लावलेलं ते उकळून घेतलं आहे. हे बेसिंग असं घासलं आहे स्वच्छ. आणि इथे बघू शकता आरसा, हे ड्रॉवर वगैरे एवढं क्लीन केलं आहे, ज्यामध्ये माझं तोंड पण दिसतं आहे. तर एवढं चकाचक केलेलं आहे. ओके, तर आता स्वयंपाकाची पुढची तयारी पण बाकी आहे. तयारी म्हणण्यापेक्षा मला भाकरी टाकायची आहेत अजून. डाळीला फोडणी द्यायची, आत्ता जी डाळ उकडली होती. आणि मी आज बनवते आहे ह्याच्यासोबत कांदा आणि टोमॅटोची चटणी. सो त्यासाठी मी 2 कांदे कापली होती बारीक साईजमध्ये आणि 1 टोमॅटो. चांगलं ह्याला एका पॅनमध्ये छान परतवून घेते एकदम कडक होईपर्यंत. कांदा भाजल्यावर त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद, थोडीशी धना पावडर, थोडेसे ब्लॅक पेपर, हे सर्व टाकून आहे ना छान ह्याला परतवून घेतली की मग ही अशी झणझणीत कांदा टोमॅटो चटणी रेडी होते. आणि मग ह्याला चांगलं मिक्स करून डाळ राईससोबत खायचं. आणि मला असं आवडतो खूप खायला. आणि आता मी ही चटणी जी आहे ती एका डिशमध्ये काढून घेते. आणि मग ही कढई टाकते घासायला परत. नंतर भांडी घासायचीच आहेत. आणि मग मी इकडे डाळीला फोडणी देते आहे. तर एक पात्र घेतलं आहे, त्यामध्ये 1.5 चमचे तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर कापून ठेवली होती आणि टोमॅटो पण. आणि मग मीठ टाकायचं थोडंसं. मग परत परतवायचं त्याला. आणि जी डाळ उकडवून ठेवली होती ती यामध्ये टाकायची. हळद वगैरे टाकायची गरज नव्हती, तरी मी टाकली थोडीशी. सो मग असं एकदम बेस्ट वरण मी इथे रेडी केलेलं आहे. तर मग ही आहे कोथिंबीर. वरून मग कोथिंबीरनी गार्निश केलं, जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकलं. आता मग कुकर पण मी इकडे घासायला टाकलेला आहे बेसिंगमध्ये. तर अशी मी भांडी गोळा केलेत घासायला. आणि हो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असल्यामुळे तुमची मी मनापासून आभारी आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईकही करा आणि शेअर करा तुमच्या जे पण कोणी जवळचे असतील त्यांच्यासोबत. तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कुठे चालला आहे, अजून आहे व्हिडिओ पुढे बघा. मी भाकरी बनवते आता परत मला कमेंट कराल तुम्ही लोक ओट्यावर भाकरी बनवते. आता मी काय सांगू तुम्हाला, मी ओटा आता तुमच्या समोरच घासला आहे आणि एकदम इझी जातो. मला खूप कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी ओट्यावर भाकरी टाकणं. सो मला कोणी पण असे निगेटिव्ह कमेंट करू नका कृपया. तर मी ही वाली जी माझी आदत आहे ती मला नाही वाटत कधी माझ्याकडून सुटेल, कारण मला ओटाशिवाय दुसरा कशावर भाकरी जमतच नाहीत. सो मग मी 2च भाकरी इथे करायला घेते, एक अक्षयसाठी आणि एक माझ्यासाठी. बाकी अजून मग उरतात कशाला, म्हणून मग मी 2च भाकरी बनवते. आणि डाळ आहे, राईस आहे. सो भाकरी झाल्या इकडे बनवून. आणि मग जशा झाल्या मी तसं जेवायला पण घेत होती अक्षयला बोलवून. तर मग तो आला होता, तो फ्रेश वगैरे झाला आणि मग ताट प्लेट काढून तो तिकडे जेवायच्या जागेला नेऊन ठेवत होता. आणि आत्ता सध्याचा जो टाईम आहे तो 11:30 वाजून गेलेत. मी व्हिडिओ एडिट करत बसले आणि मला अजून भरपूर आवरायचं आहे. आता मी ते काय व्हिडिओमध्ये टाकत नाही आहे काहीच. मला फेस वॉश करायचं आहे आणि थोडंसं मी जे मॉइश्चरायझर वगैरे लावते रात्रीचं ते लावून मला आता झोपायचं आहे. परत सकाळी उठायचं आहे. सकाळी उठून मला आवरून ऑफिसला जायचं आहे. तर मग इकडे काय नाही, आता जेवायला बसतो आहे. मस्त टी व्हीवरती काहीतरी लावलं आहे आणि तर मग आता तेच बघत जेवण वगैरे करणार. या तुम्ही पण जेवायला. माझं जेवण कसं बनलं आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग आज पुरतं एवढंच. भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. या जेवण करायला. बाय. दिखाया गया कि
एक बहुत ही गरीब परिवार से बिलोंग करते हैं और जो आर्ची है एक विधायक की बेटी है, तो ये प्यार में पड़ जाता है। आपको पता ही फिर क्या होगा, थप्पड़ पे थप्पड़, थप्पड़ पे थप्पड़, मल्टी मिलियनेयर थप्पड़ इन्होंने मतलब खाए हैं। पूरे फिल्म में मारे खा रहा हूँ मैं तो। फिल्म में दिखाया कि आर्ची बहुत अमीर फैमिली से है।